नमस्कार. पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि पी-एस-आय होण्याची स्वप्न पाहत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. गेली अनेक दिवस अनेक पोलीस बांधव यावर्षीची डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षा कधी होईल याबद्दल विचारणा करत आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. साधारणपणे आपण संपूर्ण परिस्थितीचा विचार केला तर परीक्षेची जाहिरात जी आहे ती मार्च नंतर म्हणजे मार्च महिन्यामध्येही येऊ शकते किंवा जास्तीत जास्त एप्रिल मे महिन्यामध्ये परीक्षेची जाहिरात येऊ शकते. त्यानंतर परीक्षा जी आहे ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये घेतली जाऊ शकते. असा सध्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं चित्र स्पष्टपणे दिसून येतं. याचं कारण काय आहे तर यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं की याच्या अगोदर 2021च्या परीक्षेनंतर बऱ्याचदा असं झालेलं होतं की डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षा होणार नाही होणार, ती रद्द होणार, याच्याबद्दल अनेक चर्चा होत्या. त्याच्याबद्दलचे प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आलेले होते. परंतु 1 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयाने याच्यावर शिक्कामोर्तब केला की डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षा होणार. याचं कारण काय तर गृह विभागामध्ये असणारी जी पी-एस-आयची रिक्त पदं आहेत ही रिक्त पदं भरण्याचा थोडक्यात 1 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयाने हा फॉर्म्युला ठरवला. यामध्ये अर्थात याच्या अगोदर सुद्धा त्याच पद्धतीने ही पदं भरली जात होती, पण मध्ये एक प्रस्ताव गेलेला होता त्याच्यानुसार ही पद्धत बंद केली होती आणि 50% पदोन्नतीने 50% सरळ सेवेने उमेदवार घ्यावे अशी शिफारस करण्यात आलेली होती. परंतु तो निर्णय शासनाने रद्दबातल ठरवला आणि त्याच्यानंतर आत्ता जी पद्धत ठरवलेली आहे यामध्ये आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ भरतीने 50% पदं भरली जातील. म्हणजे जे विद्यार्थी एमपीएससीची परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांच्याकडून एमपीएससी मार्फत जी परीक्षा घेतली जाते डायरेक्ट पी-एस-आयची त्यामार्फत 50% रिक्त पदं भरली जातील. 25% पदं जी आहेत ही सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच भरली जातील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम LDC या परीक्षेच्या माध्यमातून उरलेली 25% पदं भरली जातील. या परीक्षेला पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी ही परीक्षा असेल. म्हणजे या परीक्षेची जी किमान अट आहे, किमान वयाची पात्रता अट जी आहे यामध्ये आपल्या लक्षात येतं की ज्या पोलीस कर्मचाऱ्याने सेवा जॉईन करून 4 वर्ष झाली असेल जर तो पदवीधर असेल, 5 वर्ष झाली असतील जर तो 12वी उत्तीर्ण असेल आणि 6 वर्ष किमान तो 10वी उत्तीर्ण असेल तर अशा पोलीस कर्मचाऱ्यांना या परीक्षेमध्ये प्रविष्ट होता येतं आणि या परीक्षेच्या माध्यमातून 25% पदं भरली जातील. 25% पदं जी आहेत ही पदोन्नतीने भरली जातील. या ठिकाणी पदोन्नतीने पदं भरत असताना सुद्धा त्यांच्यासाठी एक पात्रता परीक्षा असते की जी 2012-13 मध्ये झालेली होती. ती विथ बुक एक्झाम होते ज्यामध्ये तुम्हाला बेरॅक्स दिले जातात आणि बुक रिफर करून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर लिहावी लागतात. अशी पात्रता परीक्षा या ठिकाणी सुद्धा होते. याच्याबद्दलचं सुद्धा एक शासन निर्णय याच्या अगोदर प्रसिद्ध झालेला आहे, गृह विभागाचं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की इथून पुढे 25% पदं जी आहेत ही डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणारच आहेत. याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता प्रश्न, जर ही पदं भरली जाणार आहेत, रिक्त पदांच्या मधली 25% पदं ही डिपार्टमेंटल पी-एस-आय परीक्षेच्या माध्यमातून खात्यांतर्गत फौजदार परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत, तर ही नेमकी कधी भरली जातील तर यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की याच शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक 4 मध्ये, हा शासन निर्णय साधारणपणे 6-7 पानांचा आहे, तुम्ही या ठिकाणी मुद्दाम घेतला नाही की जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढेच फक्त घेतलेले आहेत. ह्या मुद्दा क्रमांक 4 मध्ये आपल्याला ही सर्व कार्यपद्धती लक्षात येईल की यामध्ये काय म्हटलेलं आहे, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य हे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा आढावा घेतील. पुढील 1 वर्षापर्यंत पदोन्नती किती आहे, सेवानिवृत्ती किती आहे आणि भविष्यातील अन्य कारणामुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदांसह आणि दरवर्षी 1 जानेवारीपर्यंत गृह विभागाला मागणीपत्रक सादर करतील. गृह विभाग सदर मागणीपत्र 1 मार्चपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवेल आणि त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात प्रसिद्ध करून विभागीय स्पर्धा परीक्षेचं आयोजन करेल असं स्पष्टपणे या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. आणि याची कार्यवाही सुरू झालेली आहे. हे आपल्याला 31 डिसेंबर पोलीस महासंचालक कार्यालयाचं जे पत्र आहे 31 डिसेंबर 2025चं
याच्यावरून आपल्याला हे स्पष्ट होतं की ही कार्यवाही सुरू झालेली आहे. या पद्धतीने पुढची रिक्त पदं भरली जाणार आहेत आणि त्यासाठी रिक्त पदाचा अहवाल 31 डिसेंबर 2025ला पोलीस महासंचालक कार्यालयातून तो तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथे सर्व महसुली विभाग निहाय अशी ही रिक्त पदांची यादी या ठिकाणी दिसते. मग नागपूरसाठी 198 पदं आहेत, अमरावतीसाठी 75 पदं आहेत, छत्रपती संभाजीनगर 119 पदं आहेत, कोकण 143 आहेत, नाशिक 69 आहे, कोकण 2 1570 आहेत आणि पुणे शहरासाठी 283 अशी 2357 रिक्त पदं ही 2026 या वर्षामध्ये आहेत. आता अगोदर ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार 2357 पदांच्या पैकी जवळपास अर्धी पदं जी आहेत, 2357 पैकी जी अर्धी पदं आहेत, म्हणजे एक साधारणपणे 1150 पेक्षा जी काही जास्त येतील, ही जी अर्धी पदं आहेत ही अर्धी पदं सरळ सेवेने भरली जातील. त्याच्यानंतर 25% पदं जी आहेत ही डिपार्टमेंटल PSI परीक्षेने भरली जातील. आता 2357चा 25% म्हणजे साधारणपणे 589 पदं या ठिकाणी होतात. 590 रिक्त पदं जी आहेत ही 590च्या आसपास जी रिक्त पदं आहेत ही डिपार्टमेंटल PSI परीक्षेच्या माध्यमातून भरली जातील. याच्यासाठीचा जो अहवाल आहे हा आता पुढे काय होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो. हा अहवाल रिक्त पदाचा गृह विभागाला 1 जानेवारीपर्यंत पाठवला गेला आहे. याच्यानंतर गृह विभाग या रिक्त पदाच्या अहवालाचा विचार करून 1 मार्चपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्रक पाठवेल आणि या मागणी पत्रकाचा विचार करून हे मागणीपत्र आयोगाला प्राप्त झाल्यानंतर आयोग जाहिरात प्रसिद्ध करेल असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे साधारणपणे ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आपल्या लक्षात येतं की 1 मार्चला मागणीपत्रक प्राप्त झालं तर त्याच्यानंतर परीक्षेसाठी उपलब्ध परिस्थितीचा आढावा घेऊन म्हणजे कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यामध्ये परीक्षा घेऊ शकतो त्याच्या अनुषंगाने आयोग ही जाहिरात मार्चमध्ये कदाचित एप्रिलमध्ये जास्तीत जास्त मेमध्ये ती प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये ही परीक्षा घेतली जाईल. म्हणजे आपण आत्ता असं म्हणू शकतो की आजपासून एक साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते. आता 1 सप्टेंबर 2025चा जो शासन निर्णय आहे त्याच्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की MPSC या परीक्षेसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम निश्चित करेल. आता मला असं वाटतं की जर मागणीपत्रक गृह विभागाकडून MPSCकडे गेलं असेल तर त्या दरम्यान MPSC काय करेल अभ्यासक्रमसुद्धा त्याचा पुढच्या महिन्यामध्ये वगैरे MPSC या परीक्षेसाठीचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम पब्लिश करेल. हा अभ्यासक्रम पब्लिश झाल्यानंतर आपल्याला या शासन निर्णयामधला एक मुद्दा लक्षात घेता येईल की याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की MPSC अभ्यासक्रम निश्चित करेल, अभ्यासक्रम काय असेल तो प्रकाशित करेल. त्याच्यानंतर MPSCने ठरवलेल्या अभ्यासक्रमच्यानुसार लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी परीक्षा या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदाची निवड केली जाईल. म्हणजे यामध्ये लेखी परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर शारीरिक चाचणी परीक्षा होईल. आता लेखी परीक्षा जी आहे ही किती टप्प्यात असावी वगैरे याच्याबद्दलची तरतूद ह्या शासन निर्णयामध्ये नाही. पण याच्या अगोदरच्या परीक्षा आपण पाहिल्या तर बहुतेक परीक्षांना लेखी परीक्षा ही पूर्व आणि मुख्य अशा 2 टप्प्यामध्ये होती. परंतु आता काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की कदाचित येणारी परीक्षा ही एकच परीक्षा असेल. याचं कारणही तसं आहे. आपण जेवढ्या डिपार्टमेंटल एक्झाम पाहतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये घेतल्या जाणाऱ्या, मग त्या डिपार्टमेंटल STIची परीक्षा असेल, डिपार्टमेंटल ASOची परीक्षा असेल, नुकतीच झालेली डिपार्टमेंटल एक्साईजची परीक्षा असेल किंवा इतर सर्व म्हणजे अगदी सार्वजनिक बांधकाम विभागातल्या असतील, सहकार विभागातल्या असतील, आरोग्य विभागातल्या असतील, सर्व डिपार्टमेंटल एक्झाम ज्या आहेत त्या फक्त त्याची एकच परीक्षा होते. पूर्व मुख्य असे 2 टप्पे केले जात नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना असं वाटणं अपेक्षित आहे की बाबा ही जी परीक्षा आहे ही एका टप्प्यामध्ये कदाचित होईल का, तर तसंही होऊ शकतं. मग त्यामध्ये एक पेपर जो एकाच दिवशी 2 पेपर होतात, जसं आपण डिपार्टमेंटल ASO किंवा डिपार्टमेंटल STIला बघितलं तर इंग्रजी मराठी सामान्य अध्ययन याचा एक पेपर होतो आणि त्याच्यानंतर जे त्यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी किंवा त्यांच्या पदाविषयीचे जे शर्ती नियम आहेत किंवा त्याच्याशी संबंधित जे कायदे आहेत किंवा महाराष्ट्र नागरी सेवा नियम वगैरे आहेत, माहितीचा अधिकार अधिनियम आहे किंवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, यासारखा जो अभ्यासक्रम
जो आहे हा दुसऱ्या पेपरमध्ये असतो. त्याचप्रमाणे डिपार्टमेंटल PSI परीक्षेला असंही होऊ शकतं की पूर्व परीक्षा एकच परीक्षा होऊ शकते. त्याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो इंग्लिश मराठी सामान्य ज्ञान असू शकतो आणि दुसरा पेपर जो आहे हा आपला कायद्याचा असू शकतो. अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु आत्तापर्यंतचा विचार केला तर आपल्याला असं वाटतं की पूर्व आणि मुख्य अशा 2 परीक्षा होतील. म्हणजेच पहिली पूर्व परीक्षा असेल, दुसरी मुख्य परीक्षा असेल आणि त्याच्यानंतर शारीरिक चाचणी परीक्षा होईल. आता प्रश्न आहे की अभ्यासक्रमामध्ये काय बदल होतील. तर शक्यतो अभ्यासक्रमामध्ये जे बदल आहेत हे बदललेल्या कायद्यानुसार होतील. कारण तशी अट टाकण्यामागचं कारणच ते आहे की जे 3 मेजर ॲक्ट आहेत हे 3 मेजर ॲक्ट बदललेले असल्यामुळे मग त्याच्यामध्ये जो IPC आहे, भारतीय दंड संहिता आहे, याच्याऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 लागू झालेला आहे. त्याच्यानंतर CRPC जो आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड जो आहे, त्याच्याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 लागू झालेला आहे आणि भारतीय पुरावा कायदा जो आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, त्याच्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम BSA 2023 लागू झालेला आहे. हे मेजर ॲक्ट बदलावे लागतील. ते बदलतीलच, त्याच्याबद्दल काही शंका नाही. कारण आत्ता ज्या परीक्षा झालेल्या आहेत म्हणजे डिपार्टमेंटल एक्साईजची परीक्षा असो किंवा ज्या असिस्टंट रजिस्ट्रारच्या वगैरे परीक्षा आहेत, गेल्या महिन्यातच जो अभ्यासक्रम डिक्लेअर झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा BNS, BNSS, BS हे कायदे आहेत. म्हणजे जुने कायदे काढून टाकलेले आहेत आणि या नवीन कायद्यांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये ह्या नवीन कायद्यांचा समावेश होईल. पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये तितकासा बदल होणार नाही. कदाचित आयोगाने थोडाफार बदल केला, म्हणजे मला असं वाटतं की पर्यावरणासारखा एखादा विषय ॲड केला जाईल. तिथला एखादा विषय कमी होऊ शकतो, GS मधला एखाद दुसरा. बाकी जास्त बदल पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये होणार नाहीत. मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जे मेजर ॲक्ट आहेत त्या मेजर ॲक्ट बदलतील. मायनर ॲक्ट्समध्ये ज्या काही अमेंडमेंट्स आहेत त्यानुसार त्याच्यामध्ये अभ्यासक्रमात बदल होईल. फॉरेन्सिक सायन्समध्ये तितकासा बदल होणं अपेक्षित नाही. त्यामुळे अभ्यासक्रम तितका असा त्याच्यात ड्रास्टिक चेंज होतील असं काही अपेक्षित नाही. याचा विचार करून खरं तर आपण अभ्यासाची सुरुवात करणं गरजेचं आहे. आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे त्यांच्याही लक्षात आलं असेल की जरी समजा 3 मेजर ॲक्ट बदललेले असले तरी खूप मेजर चेंजेस झाले तशातला भाग नाही आहे. त्याच्यामध्ये जी सेक्शन्स आहेत ते सेक्शन्सचे नंबर बदललेले आहेत. बाकी त्याच्यामध्ये खूप जास्त बदल झालेला आहे अशातला काही भाग नाही आहे. त्यामुळे पण ते घटक महत्त्वाचे आहेत. जे बदल आहेत हे बदल आपण लवकरात लवकर ॲडॉप्ट करणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचा अभ्यास कव्हर करणं गरजेचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला पण डिपार्टमेंटल PSI परीक्षेच्या बाबतीत हे वारंवार दिसून येतं की परीक्षेबद्दल नेहमीच अनिश्चिततेचं वातावरण असतं. म्हणजे ज्यावेळेला आपण डिपार्टमेंटल PSIचा परीक्षेचा इतिहास पाहतो त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. पहिली परीक्षा 1998 साली झाली, दुसरी परीक्षा 2003ला झाली, त्याच्यानंतर 2006ला परीक्षा डिक्लेअर झाली, 2008 पासून त्या परीक्षा साधारणपणे 2013 पर्यंत रेग्युलर झाल्या. परत 2013 नंतर 3 वर्ष परीक्षा झाली नाही, 2016-17च्या परीक्षा झाल्या. त्याच्यानंतर परत गॅप पडला, 2021ला परीक्षा झाली, त्याच्यानंतर 2023ला परीक्षा झाली. म्हणजे साधारणपणे आपल्या लक्षात येतं की अगदी सुरुवातीपासूनच एक 2-3 वर्षाचा गॅप हा परीक्षांच्यामध्ये पडत आलेला आहे. त्यामुळे हे अनिश्चिततेचं वातावरण हे डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमीच असतं. परीक्षेबद्दल ही शंका असते, परीक्षा कधी होईल. असे असंख्य विद्यार्थी आहेत की ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली असेल आणि कोणीतरी जवळचा मित्र येऊन सांगतो की अरे परीक्षा होणारच नाही, त्यांनी आणलेली पुस्तकं परत बंद करून ठेवली असतील, असंही झालं असेल. पण या सगळ्या विवेचनावरून आपल्याला हे लक्षात येतं की परीक्षा 1-2 महिने पुढे मागे पण यावर्षी 100% होईल. याच्याबद्दल आपण खात्री बाळगली पाहिजे आणि अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की जर समजा परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात केली तर त्यावेळेला मात्र आपण तेवढा अभ्यास कव्हर करू शकत नाही. सगळ्यांचाच धावपळीचा काळ सुरू होतो, सर्वच अभ्यासावर जातात, रजेचे प्रॉब्लेम निर्माण होतात, वरिष्ठांच्या नजरेत आपण येतो, त्याचा मानसिक त्रास आपल्याला वेगळा होतो. आपण अभ्यास करतो ही गोष्ट जगाला समजते, त्याचा मानसिक त्रास आपल्याला वेगळा होतो आणि त्याच्यामुळे सरळ साधी गोष्ट आहे की आत्ता जो शांततेचा काळ आहे याच्यामध्ये आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची ही स्वप्न आहेत की बाबांनो मला यावर्षी PSI व्हायचं आहे किंवा यावर्षीची PSIची परीक्षा द्यायची आहे, यावर्षी लगेच PSI
होता येत नाही, कारण आपण पाहतोय अजून 2023ची फिजिकल टेस्ट बाकी आहे, तो निकाल लागणं, ती मुलं ट्रेनिंगला जाणं, याच्यामध्ये आपल्या बऱ्याच न्यायिक प्रक्रियांच्यामुळे विलंब होतो हे पण आपल्या लक्षात आलेलं आहे. परंतु एक ना एक दिवस आपलं हे स्वप्न पूर्ण होतच. शुद्ध धीरापोटी असती फळे रसाळ गोमटी असं आपण म्हणतो. तर हा संयम आपल्याजवळ असलाच पाहिजे. पण ह्या संयमाबरोबरच तुमच्या कष्टामध्ये कमालीचं सातत्य असलं पाहिजे. म्हणजे जर मला MPSCची डिपार्टमेंटल PSIची परीक्षा द्यायची आहे, तर मला त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे. प्रवास खूप लांबचा आहे, पण जर आपण घरातून बाहेर पडलोच नाही तर तो कव्हर कसा करू शकणार आहे. एक एक पाऊल थोडं थोडं पुढे गेल्यानंतर आपण तो लांबचा प्रवास सुद्धा कव्हर करू शकतो. तसंच आहे, हा पल्ला खूप मोठा आहे, पण हा पल्ला जर आपल्याला पूर्ण करायचा आहे तर नक्कीच आपल्याला सुरुवात तर करणं गरजेचं आहे. ह्या अभ्यासाला सुरुवात करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे शक्यतो आता कोणताही विचार न करता पहिल्यांदा स्टे फोकस अभ्यासावर स्वतःचं लक्ष केंद्रित करा. यासाठी जो पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आहे, त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा संभाव्य बदलणारा जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा आता तुमच्यापर्यंत उपलब्ध झालेला आहे. तर त्याची तुलना करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेला आपण खात्यांतर्गत परीक्षा देतो त्यावेळेला आपल्यावर तिहेरी दडपण असतं, अनेक जबाबदाऱ्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ नोकरीही सांभाळायची आहे, कुटुंबही सांभाळायचं आहे आणि अभ्यासही करायचा आहे. त्यामुळे आपल्याला तुम्ही जर असं म्हणालात की परीक्षा डिक्लेअर झाल्यावर मी रोज 20-20 तास अभ्यास करेल आणि पोस्ट काढेल, तर हे शक्य नाही. आपल्याला टप्प्याटप्प्याने थोडा थोडा वेळ काढून अभ्यास करायचा आहे. म्हणजे जो दिवसाकाठी तुम्हाला सकाळी 2 तास वेळ मिळतोय, रात्री 2 तास वेळ मिळतोय, कुठे मध्ये दुपारी 1-1.5 तास अभ्यासाला वेळ मिळतोय, जो काही 4-5 तास वेळ मिळतोय, अगदी काही लोकांना 2-3 तास वेळ मिळत असेल, तर स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य जर असेल तर तुम्हाला 100% यश मिळतं. पण तुम्ही आज अभ्यासाला सुरुवात करता, उद्या कोणतरी येऊन तुम्हाला सांगतो की बाबा रे परीक्षा काय आता लवकर होत नाही, आपण परत पुस्तक बंद करतो, पुन्हा नव्याने परीक्षेचं वातावरण झालं की पुस्तक उघडतो. अशी जर परिस्थिती असेल तर त्या अभ्यासात सातत्य नसेल तर कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या अभ्यासाची जे अपेक्षित फळ आहे त्या अभ्यासाचं, हे अपेक्षित फळ आपल्याला मिळत नाही. त्या अभ्यासातून अपेक्षित फळ मिळायचं असेल तर सरळ साधी गोष्ट आहे, अभ्यासामध्ये सातत्य असलं पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही रोज 10-10 तास अभ्यास करा, तुम्ही रोज 2 तास अभ्यास करा, परंतु त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. रोज 2 तास थोडं तरी दिसामाजी थोडे तरी वाचलेच पाहिजे असं आपण म्हणतो. थोडं तरी वाचन झालंच पाहिजे, थोडा तरी अभ्यास झालाच पाहिजे. हा अभ्यास करत असताना आपण हा जो टप्पा आहे हा यशस्वीरित्या पूर्ण करणार आहे हा संकल्प मनात आपण बाळगला पाहिजे. म्हणजे मी अभ्यासाला सुरुवात केली म्हणजे मी यशस्वी होणारच हा निर्धार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. ज्या कामाची सुरुवात आपण आपलं स्पष्ट विजन ठेवतो, स्वतःचं ध्येय अगदी स्पष्ट ठेवतो आणि सुरुवात करतो, त्यावेळेला ते ध्येय आपल्याला प्राप्त करणं सोपं जातं. त्यामुळे ते विजन एकदम क्लिअर ठेवा की मला ही परीक्षा पास व्हायचंय, मला उत्तीर्ण व्हायचंय. अनेक अडचणी येतील, मान्य आहे मला, अनेकदा परीक्षा पुढे ढकलल्या जातील, परीक्षा कॅन्सल होतील, कोर्ट मॅटर होतील, काही होईल, बऱ्याच गोष्टी होतील. पण जर माझं स्वप्न आहे, मी तिथं पोहोचायचं हे ठरवलेलं आहे मनापासून, तर मात्र अनेक वादळं आली तरी मी स्थितप्रज्ञासारखा अतिशय स्थिर राहिलो पाहिजे. मी विचलित होता कामा नये. ज्यावेळेला आपण डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्या प्रकर्षाने जाणवते की आपल्याला प्रोत्साहित करण्यापेक्षा विचलित करणारी मंडळी खूप जास्त असतात. म्हणजेच ज्यावेळेला तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेला आजूबाजूचे त्याच्याबद्दल चर्चा करत राहतात, अभ्यास करतोय, कधी परीक्षा होणार आहे, कसे अभ्यास करणार आहे वगैरे, असे आपल्याला निगेटिव्ह करणारी बरीच मंडळी जरी समजा सभोवताली असली तरी सुद्धा मित्रांनो प्रत्येकाने ठार बैर व्हा आणि अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करा. या संदर्भात ओमकार अकॅडमीच्या ज्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आहेत ह्या 12 जानेवारीपासून सुरू होत आहेत. 12 जानेवारी 2025 पासून 2026 पासून आपल्या दादर शाखेमध्ये ऑफलाईन बॅचेस सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये, त्याच्यानंतर संध्याकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये ऑफलाईन आणि त्याचबरोबर ऑनलाईन बॅचेस या सुरू होत आहेत. इंग्रजी मराठी विषयासाठी सुद्धा आपल्या स्पेशल बॅचेस सुरू होत आहेत आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपल्या बॅचेस सुरू होत आहेत. तर विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा घ्या. ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 1800 पेक्षा अधिक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. मी स्वतः 2006 सालापासून या परीक्षांना मार्गदर्शन करत आहे
आणि आत्तापर्यंत ओमकार अकॅडमीने अतिशय चांगले रिझल्ट दिलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुंबई विभागातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक विश्वासाचं स्थान निर्माण केलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मार्गदर्शन हवं असेल तर त्याच्या आपल्या मार्गदर्शनपर बॅचेस सुरू होत आहेत, त्याचाही त्यांनी अवश्य फायदा घ्यावा. आणि या परीक्षेसाठी सर्वांनी सुसज्ज राहावं. या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.